तेजींना वंदनामे. आपला सर्वांना नमो बुद्धाय जय भीम. आपण जो सब्जेक्ट शिकत आहोत संघर्ष की पृष्ठभूमी प्रत्येक ठिकाणी आहे, घरापासून तर आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत आपल्यामध्ये आहेत. छोट्या छोट्या कारणामुळे आहेत, सगळ्यामुळे आहेत. तर ह्या संघर्षातून आपल्यालाच बाहेर निघायचं आहे आणि समजदारीने निघायचं आहे. एक आपला आंतरिक संघर्ष सांगितलेला आहे, एक बाह्य संघर्ष आहे. आंतरिक संघर्ष आपल्या मनामध्ये स्वतः वैयक्तिक पुरता आहे. मग आपण एकापेक्षा दोन लोक, दोनपेक्षा अनेक लोक जेव्हा एकत्रित येतो तो आपला मग आंतरिक संघर्ष राहते. तो पण आंतरिक संघर्ष राहते, कारण आपण एका ह्युमन बिंगचे लोक आहोत. आपल्याला शत्रूसोबत संघर्ष करायचा. तर हा संघर्ष जो आपला आंतरिक असेल, आपला सामाजिक संघर्ष जास्त लोक असल्यामुळे हा आंतरिकच संघर्ष आहे. तर हा संघर्षाला चर्चेच्या माध्यमातून त्याला उकलन करू शकतो. आज आपण विषय जो आहे भंतेजींनी ह्या समाज व्यवस्थेची, मी आता प्रत्येक टप्प्याटप्प्यात जाणार नाही, पण मी एक सारांश आपल्या समोर व्यक्त करतोय की सामाजिक पृष्ठभूमी जी आहेत ह्या जगातली म्हणतो मी, जगातली म्हणजे हे सृष्टी आले. ह्या जगामध्ये जे संघर्ष चालू आहेत, हे संघर्ष जे चालू आहेत हे इंटरनल संघर्ष आहेत. जमीन, सृष्टी, नदी, नाले, हवा, जमीन, आकाश, हा समंदर, याच्यासाठी सुद्धा संघर्ष आहे इंटरनॅशनल लेवलवर. जमिनीसाठी संघर्ष आहे. युद्ध जे होत आहे ते जल जमीनसाठी युद्ध होत आहे. बाहेरही होत आहे, भारतामध्येही होत आहे. आता पृष्ठभूमी म्हणजे संघर्षाची पृष्ठभूमी. आता ही भूमी आहे, ही पृथ्वी आहे. ही पृथ्वीची पृष्ठभूमी आहे, ज्या पृष्ठभूमीवर एक मनुष्य असते आणि त्या पृष्ठभूमीचा मनुष्यासाठी जो उपयोग होतो, जमिनीचा, पाण्याचा, जंगलाचा, त्याच्यासाठी सुद्धा संघर्ष चालू आहे. त्याच प्रकारे इंटरनल आहे, पृथ्वीच्या गर्भामध्ये जे म्हणजे लावा आहेत किंवा तिथे ते शांत नाही आहे पृथ्वी सुद्धा, तिथे संघर्ष आहे. पाण्यामध्येही संघर्ष आहे. मोठे जीव लहान जीवला खातो आणि आपली उपजीविका करतो आणि तो जिवंत राहतो. आपण हा आकाश, हे गंगा घेतली, हे आकाश घेतलं, हे जे पोकळी दिसते आहे आपल्याला, इथे संघर्ष आहे. एक उल्का दुसऱ्या उल्काला मारतो, दुसरा हा तारा दुसऱ्या जवळ जातो, पण ते एका परिघामध्ये, आणि त्यांची टक्कर झाली का ते एक नष्ट होतात किंवा अनेक निर्माण होतात. म्हणजे हा संघर्ष जो आहे ह्या सृष्टीमध्ये, हा संघर्ष हमेशा चालू आहे आणि हे तथागत बुद्धाने व्यक्त केलं आहे. संघर्ष आहे म्हणजे दुःख आहे, संघर्ष आहे म्हणजे दुःख आहे, आणि त्या दुःखाच्या निर्मूलनासाठी माणसाची धावपळ आहे. आता प्राण्यासाठी संघर्ष आहे, प्राण्याला जीवित राहण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. प्राणी पण संघर्ष करतोय, परंतु त्या प्राण्याला आपली भावना, आपलं मत व्यक्त करण्याची उजागरी नाही आहे, तो व्यक्त करू शकत नाही. मानव प्राणी असा आहे का मानव प्राण्याला विवेक आहे, मानव प्राण्याला बुद्धी आहे, माणसाला बोलता येतं, माणसाला पाहता येतं, माणसाला विचार करता येतो, आणि म्हणून माणसाला हा विवेक असल्यामुळे माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. परंतु ज्यांच्या हाती जे संसाधनं लागले आहे, जे सामर्थ्यशाली लोक आहेत, शक्तिशाली लोक आहेत, ते लोक म्हणजे गरीब लोकांचे किंवा ज्यांच्याकडे दुर्बल घटकांचे शोषण करतात. कोणतं शोषण करतात? आर्थिक शोषण करतात, सामाजिक शोषण करतात, त्याच्या श्रमाची चोरी करतात, श्रम करतात पण पूर्ण मोबदला देत नाही. ह्या सगळ्या हा संघर्षाची पृष्ठभूमी ह्या जागतिक लेवलवर आहे. तर आपण जगाच्या विचार न करता आपण भारताच्या लेवलवर जर विचार केला, आपण आपला विचार केला, आपल्या भारताचा विचार केला, तर मग आपल्याला ज्या समाज व्यवस्थेमध्ये जाती आहेत, तर संघर्ष जो आहे जगामध्ये संघर्ष एक वेगळा आहे संघर्ष, जगामध्येही संघर्ष आहे, परंतु जगामधला संघर्ष एक वेगळ्या रूपाचा आहे आणि भारतामधला संघर्षामध्ये संघर्ष आहे. कारण भारतामध्ये जाती आणि जातीच्या पोटजाती इतक्या खालावलेल्या आहे आणि खालच्या दर्जापर्यंत आहे. अजूनही लोकतंत्र निर्माण झाल्यानंतर, पूर्ण राष्ट्रकृत पूर्ण जगाची एक विचारसरणी युनो निर्माण झाल्यानंतरही, युनोच्या जागतिक लेवलवरचं संघटन निर्माण झाल्यानंतरही आमच्या भारतामध्ये जातीच्या नावावर लग्न सूटबूट घातला, घोड्यावर बसला, बॅट बाजा लावला म्हणूनही
त्याला संघर्ष करावा लागतो, इथनं अपमानित करावा लागतो. म्हणजे हे कशाचे लक्षण आहेत? हे लक्षणं आहेत शक्तिशाली जो वर्ग आहे, ज्यांना या व्यवस्थेवर राज्य करायचं आहे, तो क्रूर आहे, तो मग्रूर आहे. त्यांना बाकीचं काही देणं घेणं नाही. कारण या देशाच्या अनेक वर्षाचा इतिहास जर पाहिला तर ते आपल्याला दिसते आहे. मग्रूर आहे, त्यांना कळत आहे, कळत नाही अशातला भाग नाही. परंतु जर आम्ही हे काम जर सोडलं आणि यांना जर सगळे अधिकार दिले, आम्ही करायचं काय, हा प्रश्न त्यांच्या पाठीमागे सुद्धा आहे. परंतु युनोच्या लेवलवर, जागतिक लेवल किंवा ह्युमन बिईंग जे काम करते आहेत, माणूस असून माणसाला एक मन आहे, माणसाची इच्छा आहे, माणसाने माणसाचं शोषण का करावं, असा साधा प्रश्न आहे. परंतु हे जर त्यांनी जर सोडलं तर त्यांचे खाण्याचे वांदे येईल, त्यांचे अधिकार जाईल आणि त्यांना मग काबाड कष्ट करावं लागेल. हे सगळं जे असताना म्हणून आपल्या इतर महापुरुषांनी जो संघर्ष केला आहे, हा संघर्ष ह्या ह्युमन बिईंगसाठी आहे, आपल्या राईट्ससाठी आहे, अधिकारासाठी आहे. आणि मग ह्या अधिकारासाठी आपण म्हणतो की बुद्धाने संघर्ष केला, तथागताने संघर्ष केला, त्याग केला. त्यांचा त्याग तर आपल्याला माहित आहे. आणि तो त्याग केला आणि त्यागातून मग माणसाच्या दुःखमुक्तीचा मार्ग शोधायसाठी निघले. शोषण होते, संघर्ष होते म्हणजे दुःख होते. आणि त्या दुःखातून निर्मूलनासाठी बुद्धांनी काही एक आचारसंहिता ह्या जगासमोर ठेवलेली आहे. आणि त्या आचारसंहितेवर चालण्याचा, जर आम्ही माणसं आहोत तर त्या एक आचारसंहितेवर, एक गाईडलाईनवर आपण सगळ्यांनी चाललं पाहिजे. मग आपण संघर्ष होणार नाही, आपण सगळे सुखी राहू. ज्यांच्यामध्ये जी काबिलियत असेल ते काबिलियतच्या भरवशावर तो ते काम करेल. परंतु ही जी व्यवस्था जी बनलेली आहे, वर्ण व्यवस्था जी आहे, जाती व्यवस्था जी आहे, ही जाती व्यवस्था ते काम करू देत नाही. आणि ह्या व्यवस्थेला धडका मारून कमजोर करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे, हे आपल्याला माहित आहे. परंतु बाबासाहेबांनी केले बुद्धापासून आहेत, जवळपास 700-800 वर्ष बुद्धाने राज्य केलं, एक स्वर्ण युग ह्या देशामध्ये होतं, हे आपल्याला सगळं माहित आहे. परंतु आज ती परिस्थिती नाही आलेली आहे. बाहेरचे लोक या ठिकाणी आज काय भंते असेल, कोणी असेल, का एखादी उपासक, मी लंडनला जाऊन आलो म्हणते, मी श्रीलंकेला जाऊन आलो, आणि त्या श्रीलंकेचं भूत त्यांच्या डोक्यामध्ये आहेत. मी बाहेर जाऊन आलो, तायवानला जाऊन आलो, तायवानचं भूत या त्यांच्या डोक्यामध्ये आहे. परंतु बाबासाहेबांनी जो संघर्ष केला ह्याच भूमीमध्ये राहून, आणि ह्याच लोप पावलेला बुद्धाचा धम्म, लोप पावलेला ह्या सृष्टीतला बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी एकदम तारून त्याला तरला ह्या देशामध्ये. परंतु त्याच्याकडे लक्ष नाही. परंतु कुठे लक्ष आहे? मी तायवानमधून आलो म्हणते, मी जपानमधून आलो म्हणते, मी जपानमधून शिकून आलो म्हणते. म्हणजे याच्यामध्ये इतकं त्यांना म्हणजे मोठं वाटतं आहे सांगायसाठी, का असं वाटेल का लोकांना खूप मोठं, मी तायवान म्हणजे जपानमधून आलो बा, तर खूप मोठं काही शिकून आलो बा. परंतु बाबासाहेबाला माहीत नव्हतं अशातला भाग नाही. अनेक संघर्ष देशामध्ये चालू आहे ते माहीत नव्हतं अशातला भाग नाही. अनेक मंदिरं आपले फिलॉसॉफर सांगतात, अनेक लोक सांगतात का या देशामध्ये ही मंदिरं आहेत, हे सगळं आहे, हे बुद्धिस्ट आहेत, हे सुद्धा बाबासाहेबाला माहित होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी रमाईचं उदाहरण जर आपण घेतलं, हमेशा आपले प्रेरणास्त्रोत आहेत, तर रमाई बाबासाहेबाकडे आग्रह करतो का मला पंढरपूरला घेऊन चला. बाबासाहेबला माहित नव्हतं का विठोबाचं मंदिर जे आहे पंढरपूरचं आहे, बुद्धाचं आहे म्हणून माहित होतं. परंतु ते माहित असूनही बाबासाहेब म्हणते का नाही, मी तुला नवीन पंढरपूर बनवून दाखवू. आणि बाबासाहेब शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे तिथे घेऊन गेले नाही, आणि नवीन पंढरपूर जे बनवलं दीक्षाभूमी, ते रमाईला ते पाहायला मिळालं नाही. म्हणजे तरी पण आपले जे लोक आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक भिक्खूगण आहेत, पंढरपूरची वारी करतात, पंढरपूरला जातात, आणि त्याच्यामध्ये आपली ऊर्जा, म्हणजे आपल्यामध्ये ऊर्जा नाही अशातला भाग नाही. आपल्या समाजामध्ये बहुत मोठी ऊर्जा आहे, पण ऊर्जा जी आहे विघटन आहे, एकवटलेली ऊर्जा नाही आहे. आणि विघटनकारी ऊर्जा जर असेल तर काही फायदा नाही. विघटनकारी ऊर्जा असेल तर काही फायदा नाही. ऊर्जा जे निर्मिती होते, जर हे मोठे मोठे थर्मल पॉवर स्टेशन आहे, मोठमोठे चालते आहेत, ते जर छोटे छोटे बनवले तर इतकं नाही होऊ शकत. छोटे छोटे डॅम, धरणं बांधले तर त्याच्यात ऊर्जा निर्माण नाही होऊ शकत. मग मोठे धरणं बांधून त्याचं जलाशय बनवून त्याच्यातून सुद्धा बिजली निर्माण करता येते. म्हणजे ह्या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग आपण घेऊ शकतो. तर आमच्या ही का लक्षात येत नाही की आमची विघटन असताना आम्ही कमजोर होतो आहोत, विघटन होत असताना आम्ही कमजोर होतो, आणि पुन्हा पुन्हा तेच चूक आम्ही पुन्हा करतोय.
हे आमच्या लोकांच्या लक्षात का येत नाही, हा मोठा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न काय आहे? तो प्रश्न त्यांच्यामधली बुद्धाने नीतिमत्ता गेलेली आहे, नीतिवान नाहीत, भय गेलेला नाही, त्याच्यामध्ये लोभ गेलेला नाहीत. आणि ह्या 2-4ही गोष्टी त्यांच्यामध्ये गेलेल्या नसल्यामुळं आपलं एवढी मोठी बाबासाहेबांवर प्रेम करणारे लोक, त्यांच्यासोबत राहणारे लोक कुठेतरी छोट्याशा लालसेपोटी, कोणाच्या आसक्तीपोटी, कोणाच्या तरी जे शत्रू पक्षाच्या त्याला मिळतात. ही पृष्ठभूमी ह्या समाजाची आहे आणि ही आहे संघर्षाची पृष्ठभूमी. तर ही जर बदलावायची असेल तर भंतेजींना नेहमी सांगतात, एक तत्वज्ञान आहे बुद्धाचं, मैत्री आहे, कितीही असू द्या, कितीही हे करू द्या, आपण मार्ग काढला पाहिजे, बसून मार्ग काढला पाहिजे. सेमिनरीचं भंतेजींनी उदाहरण दिलं. 10 लोक आहोत, 15 लोक राहील, 15 लोक आहोत, परंतु तिथे आम्ही हे जर शिकत असू तर आम्ही तिथे कोणाचा भेदभाव न करता, कोणाला हे न करता बसून हे केलंच पाहिजे. नवीन नवीन आम्ही सांगत राहतो, आम्ही चर्चा करत राहतो. ह्या ठिकाणी हे घर आपण बनवलेलं आहे, नवीन घर आहे आमचं. आम्ही वेगळ्या घरातून इथे आलेलो आहोत, वेगळ्या संस्कृतीतून आलेलो आहोत, वेगळ्या व्यवस्थेतून आलेलो आहोत. कोणाची काय काय व्यवस्था असेल ते त्यांच्यापर्यंत. पण इथं आल्यानंतर आमची एक आचारसंहिता जी बनलेली आहे, एक मैत्रीभाव बनलेला आहे, त्या मैत्रीभावातून चाललेलं आहे. मनाचं कोणाचं मत दुखावत असेल, कोणाला वाईट वाटत असेल, काम करताना बोलताना त्यांनी असं म्हटलं ते, तर हा सगळा जो भाग आहे हा आमचा इंटरनल आहे, हा शत्रुपक्षाचा पार्ट नाही आहे. आणि शत्रुपक्षाला लढायचं जर असेल, आमचं ऑर्गनायझेशन मजबूत करायचं जर असेल, तर आम्हाला हे छोटे छोटे मतभेद जे आहेत हे बाजूला टाळावं लागेल. आम्ही आपसात बसून ते दुरुस्त करावं लागेल. हे आमचंही काम आहे, समाजाचंही काम आहे, कुटुंबाचंही काम आहे. आणि एका कुटुंबाने, एक कुटुंब स्टँड राहून जर त्या कुटुंबामध्ये प्रश्न जर निर्माण झाला तर दुसऱ्या कुटुंबाला सांगून तो ऐकाल. परंतु तुम्ही जर सशक्त असाल, एक मनुष्य आहात, तुम्ही विचार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे, तुम्ही आपसात का बसत नाही? तर असं आहेत. आणि दोन्ही लोकांनी एकदम प्रेमाने, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा बसा, वेळोवेळी बसा, एकाने ऐका, दुसऱ्याला बोलू द्या, नंतर त्यांचं ऐका. म्हणजे अशा टाईपला. आणि हे आपल्याला तथागतांनी बाबासाहेबांच्या सिद्धांतामधून हे आपल्याला शिकवलेलं आहे. टेबल निगोशिएशन, कितीही प्रश्न असू द्या, जे युद्ध पण झालेले आहेत, महायुद्ध पण झालेले आहेत, ते बंदुकीच्या नौकावर थांबलेले नाही आहे. बंदुकीच्या नौकावर महायुद्ध पण थांबलेले नाही आहे. शेवट त्या युद्धाची सांगता झाली ते टेबल निगोशिएशनवर झाली, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग टेबल निगोशिएशन करायसाठी, 2 माणसाच्या निगोशिएशनसाठी आपण डगमगलं नाही पाहिजे. आणि डगमगते कोण? माणूस तो कुठेतरी दुखावला जाते, कुठेतरी लालची होते, त्याला अज्ञानामुळे तो सामोर येत नाही. तर मी जर गेलो तर मला काही कळत नाही, तर माझा पराजय होईल घरच्या घरी, म्हणून तो मग टेबल निगोशिएशनला बसत नाही. नैतिकतेचा अभाव असू शकतो कुठे कुठे. तर ह्या अनेक बाबी आहेत, परंतु टेबल निगोशिएशन आणि चर्चा हा याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण पहिले एक बाबासाहेबांनी जे तुम्हाला एक अधिकार जे दिलेले आहेत, लोकशाही दिली, त्या लोकशाहीच्या माध्यमातून तुम्हाला हे सगळं बदलवायचं आहे आणि तेच बदलवू शकते. आज तुम्ही जर भंतेजींनी सांगितलं, इथे एक शहरी एक वाद निर्माण झाला, नक्षलाईट वाद निर्माण होईल आणि तुम्हाला हे आहेत, ते षडयंत्र आहेत, त्याला एक वेगळ्या नावानं म्हणजे हे करून तुम्हाला हे कधी होईल? ह्या व्यवस्थेमध्ये साम दाम दंडभेद नीती वापरून. आणि हे कुठे होत आहे? हे घडत आहे, हे आपण डोळ्यांनी पाहत आहोत. एखाद्याचं सशक्तकरण, जो समाज आहे, सामर्थ्यशाली समाज आहे, आणि एखाद्या व्यक्तीने सामर्थ्यशाली समाज निर्माण केला, एक संघटन निर्माण केलं, बहुसंख्य लोक जुडले, मग तो मानत नाही, तो आपल्या याच्यात, तर आपणही कन्फ्युज होतो आणि आपल्याला कन्फ्युज करतो, एखादी पॅरलल संघटन उभं करतो. आणि मग असं वाटायला लागते, अरे हे तर झालं, आता हे म्हातारे झाले, खूप झालं, आता हे सक्सेस होऊ शकत नाही. म्हणजे विरोधकही त्याच्या पाठीमागे लागतात, समर्थकही पाठीमागे लागतात, एकाच विचाराचे माणसंही त्याच्या पाठीमागे लागतात आणि ते संघटन कमजोर करतात. आणि त्याच्यासाठी यांचे जे सामर्थ्यशाली लोक आहेत, त्यांचे कायदे त्यांच्या हातात आहे, मीडिया त्यांच्या हातात आहे, टीव्ही मीडिया, पेपर मीडिया त्यांच्या हातात आहे, आणि आपल्याच लोकांना 1-2 लोकांना तोडून पॅरलल उभं करतात. आणि जो शक्तिशाली समाजाचं नेतृत्व करायसाठी बनतो त्याच्या पाठीमागं लावतात आणि त्याला कमजोर करतात. कारण त्याला इकडे पॅकेज मिळते आहे, लोभामध्ये.
आणि मग त्याला सपोर्ट मिळते, सगळ्या गोष्टीचा सपोर्ट ते आपल्याला वाटते का अरे ह्या तो मस्त बोलते आहे, मस्त हे करतोय, आणि दुसऱ्यावर थोडं जरी बोललं तर त्याच्यावर केसेस लावणं, म्हणजे साम दाम दंडभेद नीती जी आहे ही वापरतात. हे ह्या आजच्या ह्या समाज संघर्ष की पृष्ठभूमी याचा एक सारांश मी आढावा या ठिकाणी ठेवला. खूप सुंदरसं विश्लेषण या ठिकाणी केलं. आपण जर मुद्देसूर जर गेलो तर म्हणजे पुन्हा वेळ लागू शकते आणि आपला टाइम पण झालेला आहे, आणि त्यामुळे मी पण जास्त एक मुद्देसूर न घेता एक आढावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आपण ऐकून घेतलात आणि पुन्हा पुन्हा आपण त्या बाबीवर जोर द्यायचा आहे, पुन्हा पुन्हा जोर द्यायचा आहे. तर तीच बाब की टेबल निगोशिएशन कुठेही असेल, चर्चेतून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, याच्यावर दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे. आणि जर आपल्याला प्रज्ञा जर नसेल तर प्रज्ञाबल आपल्याला धम्मातून, बाबासाहेबांच्या साहित्यातून पाहिजे तेवढं प्रज्ञाबल आहे, पाहिजे तेवढं. तुम्ही कमी पडाल कदाचित ते प्रज्ञा आणि ते ताकद घ्यायसाठी, इतकं ताकद आपल्या मध्ये आहेत, आपल्या महापुरुषांनी दिलेलं आहे. बस एवढंच मी बोलतो आणि माझं मनोगत या ठिकाणी समाप्त करतो. नमो बुद्धाय, जय भीम. आणि दुसरं समाज उपलब्ध संसाधन, नहीं समाज के 3 प्रकार. सो फर्स्ट, मानवीय संसाधन मध्ये काय बघितलं आपण, सांघिक बळ म्हणजे युनायटेड मॅनपॉवर. युनायटेड मॅनपॉवर मीन्स जोपर्यंत आपण संघटित राहू नये तोपर्यंत आपल्या एक्झिस्टन्स, आपल्या अस्तित्वाची जी लढाई आहे ती परिपूर्णपणे एका लेवलवर पोहोचणार नाही. पण शत्रुबळ हेच यातच आपल्याला विभाजित करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. कशाने? जातीत भेदभाव आणि कास्टिझम, आर्थिक भेदभाव, ह्या सगळ्या परिस्थिती निर्माण करून ते आपल्यामध्ये भेदभाव करायचा प्रयत्न करत असतो. सेकंड, आर्थिक बळ. खूप साऱ्या ठिकाणी आपल्या कास्टच्या लोकांना कोटा देत असतात, पण आता वेकेन्सीजच नाही आहे तर त्याचा अर्थच काय? तर त्या रीत्या तर आपण आर्थिकरित्या आपण खाली चाललेलंच आहे. मानसिक बळ, जिथे डिस्क्रिमिनेशन आलं आहे आपल्या माइंड मध्ये तिथे आपला मानसिक छळ होतोच आहे. तर हा या 3. आणि दुसरं आपल्याकडे शेती, नदी, हे काही कारणामुळे आपल्याला खूपशे लोक बाहेरील जातीचे लोक विकायला भाग पाडतात आणि त्यामुळे आपण याचा सुद्धा लाभ घेऊ शकत नाही. आता समाजाचे 3 प्रकार. सामर्थ्यशाली, बहुसंख्यक, उच्चवर्गीय. ही आहे पाण्यातली शार्क मछली. ही आहे त्या शार्क मछलीला एक खाणारी व्यक्ती, म्हणजे की माणूस जो शार्क व्यक्तीचा पण ऑइल काढतो आणि त्याचा बिझनेस करतो. आणि हे उच्चवर्गीय लोक, हे सगळे परस्पर एकामेकाला पूरक आहेत. हे शोषित करतात ह्या लोकांना. का? कारण की ह्या कॅटेगरीचे लोक ह्या कॅटेगरीच्या लोकांना एज्युकेटेड होऊच देत नाही. खूपशा या दुर्बल लोकांना माहीतच नाहीये की ऍज पर एज्युकेशन घेऊन आपण आपले राईट्स काय आहेत, आपल्याला काय माहित आहे, आपल्या राईट्स नुसार आपण काय करू शकतो, हे ह्या लोकांना माहीतच नाही. कारण की हे लोक या लोकांना एज्युकेशन पर्यंत, शाळांपर्यंत पोहोचूच देत नाही. त्यामुळे ह्या लोकांना माहितच नाही आहे की कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 15 खूप आधीच आलेला आहे. डिस्क्रिमिनेशन तर कुठे आहेच नाही, पण हे लोक यांना शाळेतच पोहोचू देत नाही, एज्युकेटेड होऊच देत नाही, म्हणून ह्या लोकांना माहीतच नाही. खूपशा गावांमध्ये, खूपशा मागासवर्गीय गावांमध्ये आता पण हे वर्ण प्रकार चालू आहेत. शूद्र, वैश्य, हे सगळं चालू आहे, आता पण चालू आहे. आणि जे शूद्र लोक आहेत आता पण खूप साऱ्या मुलींवर, घरांवर अत्याचार होत असतात. खूप साऱ्या यूपी साईडला किंवा कुठल्याही खूप सारे. आणि महाराष्ट्रातच एक खूप आधी घटना झाली होती भोतमांगे परिवारासोबत, खैरलांची हत्या. तो सगळ्यांना माहित आहे की काय झालं होतं. कारण की ते जे अल्पसंख्याक लोक होते ना, ते जर त्यावेळेस एकत्रित राहिले असते तर कदाचित त्या परिवारासोबत ते बहुसंख्याक लोक ती घटना करू शकले नसते. पण ती झाली कारण की अल्पसंख्याक लोकच विभाजित आहेत, कारण की ते भिवून गेले. तर म्हणून एकत्रित होणं खूप आवश्यक आहे, एज्युकेटेड होणं खूप आवश्यक आहे. त्यामुळेच आपण हे जे दुर्बल लोक आहेत ना, ते एक दिवस बहुसंख्यक होऊन जातील. बरोबर. थँक्यू.